आणि यानंतरची बातमी आहे जगाला भेडसावणाऱ्या पश्चिम आशियामधल्या युद्धाची, जे आता पुन्हा सुरू झाले। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सध्या प्रचंड गोंधळलेल्या मनस्थितीत आहेत, कारण इराण युद्धामध्ये शत्रू तर बाजूने नाहीच आहे, पण मित्रही अडचणीत आणतोय। त्यामुळे अमेरिकेची प्रतिमा कमकुवत होतीये। चीन आणि रशियाचं तगडं आव्हान असताना अमेरिका किती वर्ष एकमेव महासत्तेचं बिरुद मिरवू शकते, हा प्रश्न आता निर्माण झालाय। अमेरिका जगातली महासत्ता, पण गेल्या काही महिन्यांपासून या महासत्तेची रयाच गेली आहे का, हा सवाल उपस्थित होतोय। कारण इराण युद्धामध्ये खरी गोची झाली आहे ती अमेरिकेची। गेल्या 3.5 महिन्यांपासून अमेरिका इराणवर हल्ले करते, पण इराण अजिबात पराभव पत्करत नाहीये। बरं, शस्त्रसंधी केल्यावर त्याच इराणशी अमेरिकेनं चर्चा सुरू केली, तर त्यात खोडे घालणारा अमेरिकेचा मित्रच म्हणजे इस्रायल। युद्ध सुरू झाल्यापासून इस्रायलकडून लेबनॉनवर हल्ले सुरू आहेत। लेबनॉनवरील हल्ल्यांना इराणचा तीव्र विरोध आहे। म्हणूनच तुमच्या मित्र राष्ट्रानं लेबनॉनवर हल्ले बंद केल्याशिवाय आम्ही चर्चा करणार नाही, अशी भूमिका इराणने घेतली आहे। हल्ले थांबवा असं ट्रम्प यांनी नेतन्याहूंना खासगीत तर सांगितलंच, पण सोशल मीडियावरूनही ताकीद दिली, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही। काही दिवस हल्ले बंद झाले आणि मग इस्रायलनं पुन्हा एकदा लेबनॉनवर क्षेपणास्त्रांचा मारा सुरू केला। ज्या मित्राला अनेक दशकं अब्जावधी डॉलर्सची मदत दिली, तोच मित्र अवघ्या जगासमोर अमेरिकेला तोंडघशी पाडतोय आणि अमेरिका त्याबद्दल काहीही करू शकत नाहीये। कारण आहे अमेरिकेतली ज्यू समाजाची लॉबी। याच लॉबीकडून ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाच्या बहुतांश खासदारांना निवडणुकीमध्ये पैसा पुरवला जातो। त्यामुळे इस्रायलला मदत निधी बंद करण्याचा विचार करणंही ट्रम्प यांना परवडणार नाहीये। एकूणच काय, अमेरिका सध्या अडकली आहे, तेही अशा युद्धामध्ये जे मूळचं इस्रायलचं युद्ध आहे। आणि म्हणूनच अमेरिकेच्या ताकदीला उतरती कळा लागली आहे का, हा सवाल विचारला जातोय। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र। आता इराण युद्धामध्ये अमेरिकेची ही अशी गोची का झाली आहे, यामागे काही मुख्य कारण आहेत, त्यावर एक नजर टाकूया। तर पहिलं कारण हे आहे की इराण नमत नाहीये। युद्ध सुरू झाल्यानंतर इराण सरकारचे अनेक मंत्री आणि अधिकाऱ्यांची हत्या करण्यात आली। त्यामुळे अमेरिकेशी किमान चर्चा करू इच्छितील अशा नेत्यांची फळी अमेरिकेनं आधीच संपवून टाकली आहे। त्यामुळे अमेरिकेशी किमान चर्चा करू इच्छिणाऱ्या नेत्यांची फळी नसल्यामुळे इराणचं सध्याचं नेतृत्व अमेरिकेची एकही अट मानायला तयार नाहीये। जगातील एकमेव महासत्तेचे अनेक प्रस्ताव इराणनं फक्त काही तासांमध्ये धुडकावून लावले। त्यामुळेच या दोनही देशांमध्ये सुरू असलेल्या कराराच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांमध्ये पूर्णत्वास जाऊ शकलेल्या नाहीये। दुसरीकडे इस्रायल ऐकत नाहीये। मुळात हा संघर्ष जो होता तो इराण आणि इस्रायलमध्ये होता। इराणपासून अमेरिकेला थेट असा कुठलाही धोका नव्हता। मात्र तरीही अगोचरपणा करून अमेरिका या युद्धामध्ये उतरली, इस्रायलची सोबत केली, इस्रायलसाठी इराणवर हल्ले केले। आता मित्रराष्ट्राला मदत करणं ही एक बाब आहे, पण मित्रराष्ट्राला मदत करायचं म्हणून त्याच्या बरोबरीनं एखादं युद्ध लढणं ही वेगळी बाब आहे। डोनाल्ड ट्रम्प नेमके इथेच फसले आणि ते नेतन्याहूंच्या सापळ्यामध्ये अगदी अलगद जाऊन अडकले। लेबनॉनवरील हल्ले थांबवा या ट्रम्प यांच्या ताज्या आदेशाकडे नेतन्याहूंचं सोयीस्करपणे दुर्लक्ष झालं, किंवा त्यांनी ते केलं आणि हल्ले सुरूच ठेवले, जेणेकरून इराण संतापेल आणि पुन्हा एकदा हल्ले सुरू ठेवेल। आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक केदार नाईक यांनी या सगळ्या घडामोडींचं नेमकं कसं विश्लेषण केलंय, यावर एक नजर टाकूया। डिक्लाइन ऑफ युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हा इंटरनॅशनल रिलेशन्सच्या अभ्यासातील हा फार महत्त्वाचा विषय।
साधारणपणे 2000 पासून बऱ्याच लोकांनी अशी भाकितं केलेली आहेत आणि त्यासाठी त्यांनी काही फॅक्ट्स दिलेले आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की अमेरिकेचा ग्लोबल इकॉनॉमीमधला रोल कमी होत चाललेला आहे. चायना इज कॅचिंग अप. चायनाची इकॉनॉमी जास्तीत जास्त वाढत चाललेली आहे आणि त्याचसोबत काही अभ्यासकांनी अमेरिकेचं इम्पॉर्टंट पॉवर म्हणजे की नपुंसक महासत्ता असं वर्णन केलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की कागदावर अमेरिकेकडे खूप सारी सत्ता आहे, खूप सारी विमानं आहेत, खूप सारी नौका आहेत, खूप साऱ्या क्षेपणास्त्र आहे, परंतु आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये स्वतःला हवी ती गोष्ट घडून घेण्यासाठी जे परिणाम प्राप्त करण्यासाठी मात्र अमेरिका कमी पडते, असं हे सुरुवातीपासून बऱ्याच लोकांनी सांगितलेलं आहे. आताच्या परिस्थितीमध्ये बघताना की इराण अमेरिकेचं ऐकत नाही आणि इस्रायल नेतन्याहूही ऐकत नाहीत, तर अमेरिकेची सत्ता लुप्त झाली का असं म्हणावं लागेल का? तर या उदाहरणावरनं मला ते थोडं शॉर्ट वाटतंय, कारण की इराण कधीच अमेरिकेचं ऐकत नव्हता आणि जर आपण इस्रायलच्याही ज्यावेळेस इस्रायल या गोष्टींना स्वतःचं राष्ट्रीय हित समजतं आणि त्याच्यामध्ये जर अमेरिकेने त्यांना जर वेगळी गोष्ट सांगायचा प्रयत्न केला तर ऐतिहासिक कालखंडापासून इस्रायलनेही अमेरिकेचं कधीही ऐकलेलं नाही. ते 1948 पासून इस्रायलच्या निर्मितीपासूनही हे तसंच आहे. महासत्ता उतरण्याला लागलेली आहे याची काही कारणं त्यांच्या घरगुती राजकारणामध्ये दिसतात की अमेरिका ज्या लेव्हलला पोलराइज आहे, ज्या पद्धतीने त्यांचे रिपब्लिकन्स आणि त्यांचे डेमोक्रॅट्स हे राजकीय मतभिन्नतेमध्ये एकेका पोलला जाऊन बसलेले आहे, त्यांच्यामध्ये संवाद खूप कमी होत आहे. अमेरिकेचे जर एलिट्स जर त्याच्याविषयी जर व्यवस्थित भूमिका घेणार नसतील, स्वतःच्या समाजामध्ये जो पराकोटीचं जे ध्रुवीकरण झालेलं आहे त्याच्याविषयी काही काळजी करणार नसतील आणि जर अमेरिकेतली दोन महत्वाचे पक्ष एकत्र येऊन, ज्याला बायपार्टिझनशिप म्हणतात, त्या आणि अमेरिकेच्या भवितव्याविषयी काही महत्वाचं विचारमंथन करणार नसतील, तर नक्कीच असं म्हणायला हरकत नाही की अमेरिकेच्या महासत्ता पदाच्या उतरणीची सुरुवात झालेली आहे.